हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण भाऊ तुमचं मत थोडंसं वेगळं आहे की शहाण्याने जर योग्य वेळी योग्य कायदेशीर मदत घेतली तर भविष्यातलं नुकसान खूप टाळता येऊ शकतं। आणि या संदर्भात तुमच्या डोक्यात काही योजना देखील आहे जी तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये राबवायची आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल। नाही, नक्कीच नक्कीच नाही, कोर्टाची पायरी चढू नये हे तेव्हा सत्य जरी असेल तरी का म्हणतात ना, त्याला पर्याय नसतो। काही वेळेस लोकांना ती चढावी लागते, खरं आहे, म्हणजे ते बाय डिफॉल्ट त्यांना ते जावं लागतं। त्याच्यामध्ये काय होतं की माणूस जो आहे ना की तो पहिलंच तर विचारानेच म्हणजे अर्धा मेला होतो। खरं आहे, तर कोर्ट आणि कायदा म्हटलं की माणूस घाबरतो, दडपण येतं। दडपण, प्रचंड दडपण येतं। त्याला सहकार्य करणारा माणूस जवळपास कोण येतच नाही। तू तुझं बघ किती जवळचा असेल तर नाही, फार फार बरोबर तर आहे. आपल्या घरातला कुटुंबातला माणूस त्याला सहकार्य करेल, म्हणजे त्याची धर्मपत्नी म्हणा, आई वडील किंवा भाऊ, ते सहकार्यासाठी उभे राहतील। पण त्याच्या पलीकडे जाऊन मग बाबा ते तुझं तू बघ असं खरं आहे, असतं, खरं आहे, आणि कोण मार्गदर्शक नसतो। बरोबर. आणि बरं मग कोणाकडे जायचं, तर मग त्यांच्याशी लिस्ट, आता कसं हॉटेलमध्ये मेनू असतो ना, तसं आता कोर्टाच्या पायरी चढायच्या अगोदर वकील असं, बाबा तुम्हाला ह्याचा हा खर्च, ह्याचा हा खर्च, नाही, ह्याचा हा खरं आहे, खर्च, खरं आहे. अशी लिस्टच दिली जाते। तुम्हाला हे करायचं आणि तर- त्याला अंत नसतो ना परत, नाही, ते नाही. किती तारीख पे तारीख। म्हणतात ना ते डॉक्टर, हॉस्पिटल, वकील, न्यायालय, न्यायालय आणि पोलीस स्टेशन, यापासून थोडा माणूस घाबरतोच। बरोबर, आवडीने म्हणून जात नाही कोण। हा. आवडीने असा आवडीने गेलाय डॉक्टरकडे सहज भेटायला गेलं नाही होत, शक्यच नाही, खरं आहे, आवडीने जात नाही। पण इथे काय होत आहे की कोर्टाची पायरी चढू नये, अगदी जरी खरं असलं, जर चढावी लागली तर तो माझा नागरिक आहे ना, तो हतबल नसला पाहिजे। बरोबर, त्याला मला सक्षमच पाठवायचं। जर तुला वेळ आली आणि जर तुला कोर्टात जावंच लागलं तर तू हतबल होऊ नकोस। तुझ्या पाठी माझी वकिलांची फौज, माझी म्हणजे माझा जो मित्रपरिवार आहे, जे वकील मित्र आहेत, बरोबर, त्यांच्या माध्यमातून मी त्या माझ्या नागरिकाला किंवा माझ्या त्या सहकारीला, जो कोण असेल, अडलेला आहे, कारण अडलेलाच कोर्टात जातो, खरं आहे, तर तो अडलेला माणूस जो आहे ना, त्याला सहकार्य करणं हे माझं कर्तव्य समजतो। तर त्याच्यासाठी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद मोफत सल्ला केंद्र, कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू करण्याचं देखील नियोजन आहे। त्या सल्ला केंद्रामधून आहे ना, मी म्हणत नाही फार प्रचंड मोठे, पण तज्ज्ञ वकील ते नक्कीच मार्गदर्शनासाठी अवेलेबल असतील। त्यांच्या ठराविक तारखा असतात, त्या तारखा घेऊन त्यांना वेळ दिला जाईल। विविध लोकांच्या विविध व्यथा असतात, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील किंवा इतर अनेक गोष्टी असतात, फक्त क्राईम सोडून। बरोबर, हां, क्रिमिनल व्यक्तीला माझ्याकडे थारा राहणार नाही। ते सोडून बाकी इतर सर्व गोष्टींसाठी कायदेविषयक सल्ला जो आहे तो आपण या डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायदेविषयक सल्ला केंद्रामधून देण्याचा प्रयत्न करणार मी म्हणतो। कारण काही विषय गंभीर असतात, बरोबर, सर्वच विषय आमच्याकडून सुटतील असं मी म्हणत खरं नाही, आहे, पण प्रयत्न प्रामाणिक राहील, तो सोडवण्याचा प्रयत्न राहील। ते एक ठरलेले दिवस, आठवड्यातले 1-2 म्हणा, ते तिथे आपण जागा सुनिश्चित करून त्यांना बसवलं जाईल। त्या तज्ज्ञांकडून, त्या वकिलांच्या माध्यमातून त्या माझ्या अडलेल्या नागरिकाला सहकार्य कसं करता येईल त्याची व्यवस्थित निश्चित योजना मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय। भाऊ तुमच्याशी गप्पा मारताना असं लक्षात येते की जे प्रभाग क्रमांक 208 मध्ये नागरिक राहत आहेत त्यांचं भविष्य एकदम उज्ज्वल आहे। म्हणजे छान असावं। तुम्ही सर्व बाजूने विचार करून करता की कोर्टात जाण्याची वेळ येऊ नये, पण जर आली तर तो हतबल असता कामा नये, त्याला समर्थपणे तुम्ही त्या कोर्टामध्ये उभं करू शकाल, त्याला ती पूर्ण कायदेशीर माहिती असेल की नेमकं काय करायचं आहे। नक्की ना। खूप चांगली योजना आहे आणि पुन्हा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा आवाहन करूया की तुम्हाला जर ही योजना प्रत्यक्षात यावी असं वाटत असेल तर ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे। तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला आता माहीतच आहे की तुम्ही काय केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे।
गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय समता बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. सध्या आपल्या प्रभागामध्ये जी मासे मंडई आहे ती जीर्णावस्थेत आहे. म्हणजे माझी अशी माहिती आहे की तिथे लोकांना मासे विकायचे असतील तर त्या मंडईच्या बाहेर जाऊन कुठे जागा मिळेल तिथे बसून विकावे लागतात. याचा त्रास निश्चितच त्या विकणाऱ्यांना पण आहे आणि ग्राहकांना पण आहे. मग पार्किंगपासून अडचणी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर या संदर्भात तुमच्याकडे काही योजना तयार आहे का? आणि मला खात्री आहे की ती असणारच, फक्त ती जाणून घ्यायची आहे आम्हाला की नेमकं काय. नाही, ह्या मुंबईमध्ये जसं मी म्हटलं ना की मिल कामगारांची मुंबई, तर ती पूर्वी ही कोळी बांधवांची हो, मुंबई. 7 बेटांची मुंबई आणि बरोबर. तर कोळी बांधवांचं आहे ना, आज ठिकठिकाणी माझे कोळी बांधव माता माऊल्या ज्या बसतात ना अशा पाट्या घेऊन रस्त्यावर बसतात. तो खरे आहेत काही काही ठिकाणी मंडई आहेत, फार जीर्णावस्थेत आहे. कुठे छपरं गळतंय, कुठे पाणी गळतंय, त्या भिजत वरती प्लास्टिक टाकून बसतायत, विकतायत. काही काही ठिकाणी तर कधी डोक्यावर काय पडेल, मासा विकायचा का ते ते म्हणजे दडपण काय भीती. दडपणाखाली हो. सर्व चाललेलं आहे. माझ्या विभागात तर ती मंडईच नाही आहे. जी आहे संत जनाबाई मंडई म्हणून, तर ती तिथे आतमध्ये जाऊ की नको असं मला विचार पडला होता त्या दिवशी. मी असं सहज गेलो, बघितलं तर 2 माझ्या मावश्या म्हणजे तिथे बाहेर बसलेल्या. मी म्हणलो, मावशी का बाहेर बसले, आतमध्ये आपली एवढी जागा आहे. म्हणले जाऊन बघ काय झालंय ते. मग खरोखर बघितलं ना, अतिशय भयानक आहे. म्हणजे तिथे कधी काय होईल सांगता येत नाही. मुळात म्हणजे सरकारने त्याकडे फार बारकाईने आणि तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. तर ती मंडई व्हावी असं माझं स्वप्न नाही. माझं ती ठाम भूमिका आहे की ती मी करूनच घेणार. करून घेणार म्हणजे ती घेणारच. कारण त्या मायमाऊलीला बाहेर रस्त्यावर बसावं लागतं. त्या फेरबंदरच्या विभागामध्ये, काळा चौकीमध्ये, त्या शाळेत जाता बरोबर, येता निश्चित सर्व अशी बघतो आम्ही. जागा नाही. तर तिथे असे गाड्या म्हणजे गाडी आली की ती पाटी आतमध्ये घ्यावी लागते तिला. बरोबर आहे. बरं, तडजोड त्या करायला. गिऱ्हाईक असतात त्यामुळे ती गर्दी होते. मग जाणाऱ्यांना गाडी चालकालाही त्रास आणि त्या जे विक्री करणारे त्यालाही त्रास आणि जे खरेदी करणारे जे ग्राहक आहेत त्यांनाही त्रास. खरंय. म्हणजे रस्त्यावर अतिशय भयानक परिस्थिती, बरोबर. कधी काय होईल सांगता येत नाही. आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये ते व्यापार करतात. हक्काचं आहे ना हो, मुंबई कोणाची आहे? बरोबर. प्रत्येक वेळी म्हणताय मुंबई नक्की आहे तरी कोणाची, ठरवा तरी. त्यांना जर नाही, प्रश्न तोच आहे ना, नक्की मुंबई कोणाची आहे? तर ती प्रत्येक वेळी तुम्ही जातपात हा विषयामध्ये किती दिवस अडकवणार आहात खरंय. आणि मूळ प्रश्नांपासून किती दिवस लांब ठेवणार आहात? तुम्ही मूळ प्रश्नांमध्ये हात घाला ना. प्रत्येक वेळी मुंबई आमची, मुंबई यांची, मुंबई त्यांची. अरे मुंबई, मी म्हणतो इथे प्रत्येक कष्टकऱ्याची मुंबई आहे. बरोबर. आणि मूळ जो माझा कोळी बांधव आहे त्याला जर व्यापारच करता येत नसेल तर काय, म्हणजे ते न बोललेलंच बरं. बरोबर. तर ती मंडई जी आहे ना, ती मंडई सुनिश्चित, सुसज्ज, तिथे सर्व सुखसुविधा मिळतील अशा पद्धतीची जरूर करणार. आणि ते करण्यासाठी मी प्रामुख्याने प्रथम प्राधान्य तिथे महिला औद्योगिक वसाहत म्हटलं ना, तसं हा देखील महिलांशीच. कारण माझ्या सर्व कोळी महिला ज्या आहेत भगिनी, त्या सर्व रस्त्यावर बसून करतात. तो वाईट वाटतं ते बघून. बरोबर. मी मासे मच्छी खात नाही पण ते बघतोय ना, माझ्या मुलीला, माझ्या घरच्यांना सर्वांना चालतं ते, पण मला म्हणजे आम्ही खात नाही. पण ते बघून वाईट वाटतं ते. बरोबर. नाही ना, म्हणजे ते कसं, अहो रस्त्यावर चाललंय सर्व. तिला म्हणजे काय धंदा करायचा, व्यापार करायचा आहे, तो व्यवसाय त्यांचा मूळ व्यवसाय आहे. खरंय. त्याच्यावर उपजीविका आहे. त्याच्यावर उपजीविका आहे. ती सकाळी जाते पहाटे, ती तिकडे बंदरावरून ते सर्व घेऊन येते. तिथे आल्यानंतर माल ठेवायला जागा नाही. खरंय. माल ठेवणार कुठे? रस्त्यावरच असं सर्व चाललंय तिचं. म्हणजे ते कुठेतरी त्यांना व्यवस्थित त्यांचा हक्काचं स्थान देणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो मी. आणि ते होणार, करूया आपण. भाऊंनी सांगितलंय होणार म्हणजे नक्की होणार. तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहिती आहे. फक्त तुम्हाला त्यांच्यासोबत उभं राहायचं आहे आणि नुसतं मम नाही म्हणायचं आहे. यावेळेला मत द्यायचं आहे आणि बदलासाठी मत द्यायचं आहे. आणि तुम्ही तुमचं जर मत दिलं तर तुमच्या एक नव्हे अनेक इच्छा, ज्या अनेक वर्ष तुम्ही तुमच्या मनामध्ये दाबून ठेवल्या असतील, दडपून ठेवल्या असतील, कधी व्यक्तच केल्या नसतील, त्या भाऊंच्या मदतीने, भाऊंच्या व्हिजनमुळे निश्चितपणे पूर्णत्वास जातील. याबद्दल अजिबातच शंका नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.